राज्यातील खरीप 2025 मधील पीक विमा वाटपाचे आदेश राज्य सरकारने दिले असून राज्य सरकारकडून पीक विमा वाटपाची यादी तसंच एकूण किती निधी वाटप होणार याची सविस्तर यादी आज त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे। शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारनं त्यांच्या संकेतस्थळावरती पीक विमा 2025 वाटपाची यादी अखेर आज प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। राज्यातील शेतकऱ्यांनी खरीप 2025 मध्ये आपल्या सोयाबीन, तूर, कापूस, ज्वारी व इतर खरीप पिकांचा पीक विमा काढलेला होता। मात्र शेतकऱ्यांना अजूनपर्यंत देखील पीक विमा न मिळाल्याने शेतकरी हताश झाले होते। मात्र आता पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून पुढील जिल्ह्यात थेट उद्यापासून पीक विमा वितरित होणार आहे अशी माहिती आता त्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। शेतकरी बांधवांनो, आपण काही जिल्हे पाहणार आहोत। या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर एक व्हिडिओला लाईक करा। बघा शेतकरी बांधवांनो, नांदेडमध्ये 82 कोटी रुपयांचं उद्या वाटप होणार केलं जाणार आहे। म्हणजेच नांदेड जिल्ह्यासाठी 82 कोटी रुपयांचा पीक विमा आलेला आहे। त्यानंतर मित्रांनो, नाशिक जिल्ह्यासाठी 45 कोटी रुपयांचा या ठिकाणी पीक विमा आलेला आहे। त्यानंतर नागपूर जिल्ह्यासाठी मित्रांनो 32 कोटी रुपयांचा पीक विमा आलेला आहे। त्यानंतर सोलापूर जिल्ह्यासाठी 70 कोटी रुपयांचा पीक विमा आलेला आहे। तर परभणी जिल्ह्यासाठी 91 कोटी रुपयांचा पीक विमा आलेला आहे। शेतकरी बांधवांनो, पुणे जिल्ह्यासाठी 80 कोटी रुपयांचा पीक विमा आलेला आहे। त्यानंतर मित्रांनो, बीड जिल्ह्यासाठी जवळपास 62 कोटी रुपयांचा पीक विमा आलेला आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, धुळे जिल्ह्यासाठी 23 कोटी रुपयांचा पीक विमा आलेला आहे। तर अमरावती जिल्ह्यासाठी 35 कोटी रुपयांचा पीक विमा आलेला आहे। चंद्रपूर जिल्ह्यासाठी शेतकरी बांधवांनो 60 कोटी रुपयांचा पीक विमा आलेला आहे। त्यानंतर जळगाव जिल्ह्यासाठी 55 कोटी रुपयांचा पीक विमा आलेला आहे। शेतकरी बांधवांनो, गडचिरोली जिल्ह्यासाठी जवळपास 30 कोटी रुपयांचा पीक विमा आलेला आहे, जो की उद्या वाटप केला जाणार आहे। त्यानंतर मित्रांनो, लातूर जिल्ह्यासाठी 88 कोटी रुपयांचा पीक विमा आलेला आहे। त्यानंतर मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यासाठी 83 कोटी रुपयांचा पीक विमा या ठिकाणी आलेला आहे। तर वर्धा जिल्ह्यासाठी 35 कोटी रुपयांचा पीक विमा आलेला आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, हिंगोली जिल्ह्यासाठी 72 कोटी रुपयांचा पीक विमा आलेला आहे, जो की पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती उद्या वितरित केला जाणार आहे। शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यामध्ये तुमचं नाव असेल तर एक व्हिडिओला लाईक करा आणि इतर जिल्ह्यांची माहिती आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये 100% पाहणार आहोत। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका।